नमस्कार. जसे विचार करता तसेच तुम्ही बनता या विषयावर आपण बोलूया. एक दिवस तथागत बुद्ध आणि त्यांचे शिष्य एका गावावरून दुसऱ्या गावात जात होते. वाटेत त्यांना एक गाव मिळाले. त्या गावातील सर्व लोक अगदी निराशेने पछाडलेले बुद्धांना दिसले. सर्वांच्या चेहऱ्यावर दुःख झळकत असलेलं बुद्धांनी पाहिलं. तेव्हा बुद्धांनी त्या लोकांना विचारलं, तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर एवढी चिंता का? तुम्ही उदास का आहात? त्यातील एक गावकरी तथागत बुद्धांना म्हणाला, बुद्ध, आम्ही खूप मेहनत करतो, शेती करतो, परंतु आमची शेती काही नीट पिकत नाही. सर्व गोष्टींनी आमचे हाल आहेत, त्यामुळे आम्ही उदास आहोत. आम्ही दुःखी आहोत. त्या गावकऱ्यांचं ते बोलणं ऐकून बुद्ध त्यांना म्हणाले, मला सर्वांनी एक सांगा, तुम्ही काय विचार करता? तुमच्या जीवनाबद्दल कसा विचार करता? त्यावर एक गावकरी म्हणाला, आम्ही असा विचार करतो की आम्ही कमनशिबी आहोत. आमच्याबरोबर नेहमी वाईटच घडतं. आमच्या जीवनात फक्त दुःखच आहे. त्या गावकऱ्यांचं बोलणं ऐकून त्यावर तथागत बुद्ध त्यांना म्हणाले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एके वेळी एके ठिकाणी एका झाडाच्या 2 बिया खाली पडल्या. त्यातील एक बी म्हणाली, मी खूप मोठी होणार, मला फळ लागणार, लोक आनंदानं खातील आणि आनंदित होतील आणि माझ्या सावलीत आनंदानं बसतील. मात्र त्यातल्या दुसऱ्या बी न काय म्हटलं, ती म्हणाली, मी चांगल्या तऱ्हेचं झाड बनेल असं मला काही वाटत नाही. कदाचित पक्षी मुंग्या मला खाऊन टाकतील. माझ्या नशिबात काय आहे हे मलाच माहीत नाही. काही दिवस उलटले. पहिलं बी होतं ते आपल्या विचारानुसार आपली मूळ जमिनीत खोलवर रुजून मोठं होऊ लागलं आणि मजबूत झालं. त्याला फळं आली. लोक ते आनंदाने खाऊ लागले. त्यांच्या सावलीत कित्येक लोक बसून आनंद घेऊ लागले. दुसरे बीज होतं ते त्याच्या विचाराप्रमाणे वाढू शकलं नाही, कारण त्या बीने नकारात्मक विचार केलेला होता. त्याच्यामुळे मातीतच त्याचा नाश झाला. तथागत बुद्ध त्या गावातील गावकऱ्यांना म्हणाले, हे दोन्ही बी हे तुमच्या विचारांचं प्रतिनिधित्व करत आहे. पहिल्या बीनं स्वतःबद्दल कुशल विचार केला, मी एक मोठं झाड बनेल, मला फळं येतील, लोक आनंदानं खातील, माझ्या सावलीत लोक आनंदानं बसतील. त्याप्रमाणे ते बी रुजून मोठं झालं. त्याला फळं आली, लोकांनी आनंदाने खाल्ली आणि त्यांच्या सावलीत लोक बसत सुद्धा होती. या उलट दुसऱ्या बीने अकुशल विचार केला. त्याच्यामुळे त्याच्या या अकुशल विचारामुळे त्याचा जमिनीतच नाश झाला. तेव्हा गावातले सर्व गावकरी तथागत बुद्धांना म्हणाले, आमचे जीवन हे आमच्या विचारांवर अवलंबून आहे. त्यावर तथागत बुद्ध त्यांना म्हणाले, हो, मनुष्याचे जीवन हे त्याच्या मनातील विचारावरच अवलंबून आहे. जर एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये कुशल विचार असतील तर त्याच्या जीवनात त्याला सुख मिळेल, आणि या उलट जर एखाद्या मनुष्याच्या मनात अकुशल विचार असतील त्याच्या जीवनात दुःखच मिळणार. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवते. म्हणून तुम्ही आपल्या मनामध्ये नेहमी कुशल विचार, चांगले विचार केले तरच तुमचं जीवन सुखी होईल. आता तुमचाच विचार करा. तुम्ही विचार करत होता की आमचं वाईटच होईल आणि वाईट झालं. तेच जर तुम्ही चांगले विचार केलेत, कुशल विचार केलेत तर तुम्हाला सुख नक्कीच लागेल. बुद्धांचे हे विचार ऐकून गाववाल्यांच्या लक्षात आलं, आपल्या वाईट विचारामुळेच आपल्या जीवनात दुःख आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण नेहमी कुशल विचारच करायचे, चांगले विचारच करायचे. त्याप्रमाणे सर्व गावकरी आपल्या स्वतःविषयी आणि दुसऱ्याविषयी देखील चांगलेच विचार करू लागले. त्यांच्या चांगल्या विचारामुळे सर्व गावकऱ्यांचं जीवन अगदी बदलून गेलं. त्यांच्या जीवनात सुख आलं. म्हणूनच बुद्ध म्हणाले आहेत की जसा तुम्ही विचार करता तसंच तुमचं जीवन घडतंय. म्हणूनच कुशल विचार केलेत तर जीवनात सुख येईल आणि अकुशल विचार केलेत तर जीवनात दुःख येईल. एवढा साधा नियम सुख आणि दुःखाचा नैसर्गिक असताना देखील
माझ्या जीवनात दुःख का, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपण वाईट विचार करतो हेच त्याचे उत्तर असेल. त्यामुळे जर प्रत्येक माणूस बुद्धाच्या शिकवणीनुसार आपल्या मनात चांगले विचार करू लागला, कुशल विचार करू लागला, तर त्याचं जीवन नेहमी आनंदाने भरून जाईल. म्हणून नेहमी कुशल विचार करण्याचा प्रयत्न करूया व जीवन आनंदात घालवूया. जय हिंद.